कोणते? तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. आज मसली शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजयी झाली. नाही त्याबद्दल आपले मोठे भाऊ आले. नाही उभे राहा, काय ना पहिले नाही का मोठ्या भाऊची मुलाखत घ्या. हे आपले मोठे भाऊ होऊन जाईल. तुमच्या आल्यामुळे तुमच्या प्रश्न जरा व्यवस्थित विचारा. तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. आज मसली शंकरपटामध्ये या सर्वांची जोडी विजयी झाली आहे, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर, परिचय द्या तुमचा. मी विजय महाजन, डुमरी खंडाळा, आणि आज मी इथे खेळासाठी आलो आहे. म्हणजे कधीपासून छंद आहे तुम्हाला पटाचा? पट हा आमचा छंद नाही आहे, पट आमचा DNA आहे. कारण आमच्या बाबांना विठ्ठल महाजन आमच्या बाबांचं नाव आहे, आणि त्यांना पटाचा खूप छंद होता. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बाबांसोबत नेहमी जायचो, मी आणि माझा छोटा भाऊ संजू. आणि तेव्हापासनं आम्हाला पटाप्रती खूप आकर्षण होतं, आणि बस मग ती आता लेगसी सुरू आहे, परंपरा. तर आजच्या पटाविषयी काय सांगाल? आजचा पट हा खूप एक प्रतिष्ठेचा पट होता. आणि आमची जी पूर्ण टीम आहे, राजू भाऊ आहे, सुनील भाऊ आहे, सचिन आहे, यांनी खूप अक्षरशः मेहनत केली. कारण पैसा हा विषय नाही आहे, प्रतिष्ठा आहे. आणि बैल आपले दैवत आहे, बरोबर आहे. तर बैल कमी जास्त झाला तर आमची प्रकृती बिघडते. म्हणून आम्ही खूप मेहनत केली होती, आणि आम्हाला असं वाटतं की त्या मेहनतीचे यश आम्हाला मिळालं. खूप आनंद होत आहे. तर सर, शंकरपट क्षेत्रामध्ये तुम्हाला काय सुधारणा व्हावी वाटते? शंकरपट क्षेत्रामध्ये थोडंसं डिसिप्लिन थोडं एक पाहिजे आहे. थोडं लोकांमध्ये डिसिप्लिन पाहिजे आहे. कारण भांडण करतात लोक, दारू पितात नंतर. ती एक सुधारणा व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचं टायमिंग फिक्स व्हायला पाहिजे की 6 नंतर खाली स्टेडियमसारखं. ठीक आहे. आणि हा शेतकऱ्यांचा एक सोहळा आहे, तर मला वाटते की काहीतरी पोलीस फोर्स पण द्यायला पाहिजे. कारण आता लिगल झालं आहे सगळं. ठीक आहे. आणि जे शेतकरी असतात त्यांना काहीतरी शासनाकडनं असं अप्रिशिएशन काहीतरी असं, म्हणजे रिवॉर्ड किंवा अवॉर्डसारखं पाहिजे, बक्षीससारखं असं पाहिजे. तर ह्या काही गोष्टी जर समजा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जर लक्षात घेतलं तर मला वाटतं की खूप प्रोत्साहन मिळेल शेतकऱ्यांना. तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल? जोडीबद्दल काय, आता जिंकली आहे, जो जिकावं सिकंदर. आज जे प्रेक्षकपट बघायला आले होते शंकरपटामध्ये, त्यांना काय सांगाल? सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करू, कारण सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या, सगळ्यांचे आशीर्वाद होते, आणि त्याच्यामुळे हे साध्य झालं आहे. तर सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि असंच त्यांचं आशीर्वाद आम्हाला मिळत जावं, आणि आम्ही नेहमी सतत जिंकत जाऊ. तुमची जे टीम आहे संपूर्ण, टीमबद्दल काय सांगाल? टीम आहे म्हणून आम्ही आहो. समजा जर टीम नाही आहे तर आम्ही नाही आहो. कारण खूप मेहनत करतात मुलं रात्रंदिवस, बरोबर आहे. आणि त्यांच्यामुळेच हे सगळं साध्य होतं. तर टीममुळे आम्ही आहो, आमच्यामुळे टीम नाही आहे. तर धन्यवाद सर, माहिती दिली. धन्यवाद. सर, परिचय द्या तुमचा. आम्ही राजू भांडेकर, गडचिरोलीत राहतो. आम्हाला हा पटाचा शौक 2001 पासून लागलेला आहे. त्यामुळे आपण बैल छोटे घेतात आणि त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही त्याला तयार करतात. पालताना मुलाईवर जेवढे आपण लक्ष देतात तेवढाच आपण यांच्यावर पण लक्ष देतात. त्याच्यामुळे या बैलांचं का अभिनंदन आहे. असेच आपल्याला आशीर्वाद देतात. बैलांच्या मागे किती मेहनत करत असता? बैलाच्या खूप मेहनत होते. यांना 2 बैलाला 1 माणूस लागते. यांचा आता खर्च बिर्च सांगत चुकीचं नाही, नको सांगा. जे योग्य वाटते ते सांगा. खाण्यापिणे नाही सांगते, योग्य तो आहार देत असतो. यांना टाईमशीर आपण सकाळला 9 वाजे त्यांना उंडे वगैरे कणिक जे काही द्यायचे आहे ते देतात. सायंकाळी 6 वाजे
देतो आणि यांच्यावरच आपला नाद आहे. कोणकोणत्या शंकरपटामध्ये जात असता मग? आम्ही महाराष्ट्रात पूर्ण शंकरपटावर नेतो. खाली पाडी सेकंडवर आम्ही चालवत नाही बैल. तर सर मसलीचा शंकरपट कसा वाटतो? मथलीचा शंकरपट छान वाटते आपल्या जोडी जिंकल्यानंतर. तुमची जे टीम आहे, जे मुलं आहेत तुमचे बैलांची सेवा करतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? तर मित्रांनो नमस्कार. सर्वांनी खूप प्रेम दिलं आजच्या व्हिडिओला. सर्वजण भेटले पटामध्ये, खूप मजा वाटली. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि या व्हिडिओमध्ये जे आता बक्षीस ठेवणार आहे, या व्हिडिओमध्ये 3-4 जणांना बक्षीस मिळतील. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल, लाईक केलं असेल, कमेंट केलं असेल. मी आता चेक करेन 10 ते 15 मिनिटामध्ये आणि मग थोड्याच वेळात त्यांचे नाव मी सांगून देईल आपल्या चॅनलवरती. म्हणून आता जरी सबस्क्राईब केलं नसेल पहिले तरी आता करून घ्या आणि काही कमेंट करा काहीतरी आणि एक लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ पहा. संपूर्ण आज पटाच्या शंकरपटाला खूप प्रेम देणं, लाईव्हवरती प्रचंड लोक बघत होते. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. लवकर सबस्क्राईब करा. आपल्याला 50K सबस्क्राईब पर्यंत पोहोचायचं आहे. तुमचा एक सबस्क्राईब पोहोचवू शकते. पहा व्हिडिओ पहा आता. धन्यवाद. आपले मुलं आता आपल्याकडे 25-30 लोकांचा ग्रुप आहे. हो, म्हणजे आपली टीम 25 लोकांची आपण मिळून घडून त्यांना सजवतो. त्यांची मेहनत करतात. त्याला ट्रेनिंग देतो 8 दिवसाला 4 दिवसाला. आणि जिथं कुठं पट शंकरपट राहिली तिथं आपल्या जोड्या वगैरे उतरू. आपल्याला जिथे योग्य वाटलं तिथं आपण गेम करतो. या बैलांचा परिचय करून द्या. हिचं नाव आहे हेगडी. आणि त्या बैलाचं सांगा सर. हा आत्ता आहे 5 वर्षाचा आहे. बस हा आपण लहान होता तेव्हा घेतलं याला. त्याच्यानंतर आपण याला ट्रेनिंग दिली. त्याच्यानंतर हा मोठा झाला आणि हा त्याच्या जीवनातला पहिला खेळ आहे. पहिला खेळ आहे आणि सगळ्यात मोठा खेळ खेळून आपण याला विजय घोषित केला. त्या बैलाबद्दल सांगा. गजूभाऊ कुठे गेला? बोलो ते मगाशी बोलले होते तेव्हा का? ते झालं घेतलाय ते? नाही ते नव्हत ना. ते नाही दुसऱ्या. संजीव भाऊ कुठे? अरे 2 शब्द सांग या. अरे त्यांचा हरिओम काही सांगायचं बेटा? सर परिचय द्या तुमचा. संजय सकाराम काशीवार. तर काय सांगाल आजच्या जोडीबद्दल? आजच्या जोडीबद्दल काही सांगण्यालायकी म्हणजे काही नाही. एक बैलावर गेम होता आणि दोनही पार्ट्या चांगल्या होत्या. त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या बिलाची पार्टी भेटली आणि पोरांना मेहनत घेऊन आम्हाला हा योगदान मिळाला आहे. तुम्हाला पटाचा छंद कधीपासून आहे? पटाचा छंद मला 82 पासून. 82 पासून. मग कोणकोणत्या पटामध्ये जात असतात? प्रत्येक पटात जातो मी. कोणकोणते पट म्हटलं तर आपले चंद्रपूर जिल्ह्याचे संपूर्ण MP मध्ये आम्ही सेकंडवर नाही जात. म्हणजे आपल्या जिल्ह्यातले संपूर्ण? आपल्या जिल्ह्यातले संपूर्ण पट. तर आजच्या म्हणजे तुमची जे सेवा करणारे पोरं आहेत बैलांची, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल पोरं छानच आहेत. ते सर्व देखभाल करतात. गेम लागला तर पारा ठेवतात. कुणाला नवीन माणसाला येऊ देत नाही. म्हणजे आमचा हा पोरावरच खेळ आहे समजा. हो, पोरानं थोडासा कमी जास्त जरी बैल सोडला तर आपला गेम पडला. सगळा म्हणजे पोरावर अवलंबून असतो गेम. तर त्या बैलाची ओळख करून द्या. हा बैल गेल्या 3 वर्ष खेळत आहे आणि याच बैलाशी डोंगरगावला खेळ झाला होता. एकेकाच बैलात हा बैल हारलेला होता, तो बैल जिंकलेला होता. परत पुन्हा म्हटलीत तेच एक बैल धरून म्हटलीत 51 लाखामध्ये खेळण्यात आला. तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. नमस्कार मित्रांनो, झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.